साधा करू सांगा, भिकारी सुद्धा 1 रुपया घेत नाही हो. आणि आम्ही 1 रुपयावर विमा देतो गव्हर्नमेंट, त्याचा गैरफायदा लोकांनी घेण्याचा प्रयत्न केला. शेतकरी म्हणतो विम्याचे पैसे पाहिजे, याचे पैसे पाहिजे, मग साखरपुडे करा, मग लग्न करा. ज्या हार्वेस्टिंग झालेले त्यांची तर पंचनामे करून काय करणार आहे? ढेकळाचे पंचनामे करायचे. राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे सतत आपल्या विधानांनी वादात असतात, पण त्यांनी शेतकऱ्यांबाबत ही विधानं केल्याने त्याचा ताप आपल्याला होतो अशी जाहीर कबुली अजितदादांना द्यावी लागली आहे. एवढंच नाही तर रविवारी पुण्यात अजित पवारांनी सर्व माध्यमांसमोर शेजारी उभं असलेल्या माणिकराव कोकाटे यांनाच सुनावलंय. पण त्याआधी कोकाटेंच्या वादग्रस्त विधानांवर एक नजर टाकूया. रेग्युलर कर्ज भरायचं का बरं लोकांनी भरायचं? रेग्युलर का बरं भरायचं? सोसायटी कर्ज घ्यायचं 5-10 वर्ष वाटच पाहिजे कर्ज माहिती तोपर्यंत काय भरायचं? यापेक्षा बरं मला एक सांगा, आता हे मीडिया चालू आहे, मीडियाचं असं बोलत नाही. तुम्हाला कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात त्या पैशाचं काय करता तुम्ही? शेतीमध्ये गुंतवणूक आहे 1 रुपये तरी. सरकार शेतीमध्ये गुंतवणुकीला पैसे देणार तुम्हाला. आता कोकणाच्या माध्यमातून तुम्हाला पाईपलाईनला पैसे आहेत, इरिगेशनला पैसे आहेत, तुम्हाला क्रॉपला पैसे आहेत, शेततळ्याला पैसे आहेत, सगळ्याला पैसे आहेत. भांडवली गुंतवणूक कोण करतं? सरकार. शेतकरी करतं का? शेतकरी म्हणतो विम्याचे पैसे पाहिजे, याचे पैसे पाहिजे, मग साखरपुडे करा, मग लग्न करा. साधा करू सांगा, भिकारी सुद्धा 1 रुपया घेत नाही हो. आणि आम्ही 1 रुपयावर विमा देतो गव्हर्नमेंट, त्याचा गैरफायदा लोकांनी घेण्याचा प्रयत्न केला. आणि अशा प्रकारचे गैरप्रकार की बाकीच्या राज्याच्या लोकांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले, त्यामुळे अर्ज खूप साचले, खूप फोपावले. आणि त्यातून असं वाटतं की आता हे पीक विमा योजना खूपच चांगली आहे की काय. पण प्रत्यक्षात चौकशी केल्यावरती आम्हाला कळलं की आम्ही 4 लाख अर्ज हे नामंजूर केलेले आहेत. मला सांगा, तुम्ही मीडिया सकारात्मक गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आहे की तोडून फोडून आणि काही वाक्य बसवण्यासाठी? तुम्ही टीआरपी साठी काही करता का? मी सकाळी बोललोय, तुम्ही दाखवतोय, काय चाललंय तुम्हाला समजत नाही. तुम्हाला बॅट द्यावी की नाही हा मोठा प्रश्न आहे. आपण बॅट द्यायला गेलं तुम्ही चुकीच्याच गोष्ट जास्त हे करतात, ते बरोबर नाही. अरे टीका करणार जे विरोधकांना तेवढीच संधी पाहिजे. पण ते वक्तव्य मी काय केलं हे तरी कळलं का? तुम्ही दाखवलं चुकीचं असं मला म्हणायचंय. अंबादास दानवेंनी म्हटलं की हे जे पैसे आहे शेतकऱ्याचे पैसे आहे, त्यामुळे हे काही भीक देत नाही. याच्यावर काय म्हणतात? अहो मी अंबादास दानवे किंवा बाकीच्या लोकांचं बोलत नाही. त्यांना जे बोलायचं ते त्यांची बाजू मांडणार आहे त्यांच्या पक्षाची. पण तुम्ही मांडताना चुकीचं मांडलं, त्यामुळे त्याच्यावरती वेगळीच प्रतिक्रिया देणार आहे. त्यामुळे तुम्ही चुकीचं न मांडता सरळ मांडा ना. मी असं बोललोच नाही ना. आलं लक्षात का? मी असं बोललो की ह्या 1 रुपयामुळे त्याच्यामध्ये गैरप्रकार वाढले आणि बाहेरच्या कंपन्यांनी त्याच्यामध्ये ऑनलाईन अर्ज भरले, त्यामुळे अनेक अर्ज हे निकाली काढावे लागले. आम्हाला 4 लाख लोकांचे अर्ज गैरप्रकारे बेकायदेशीर आले, ते अर्ज आम्हाला निकाली काढावे लागले. त्यामुळे 1 रुपयामध्ये विमा हा स्वस्त असल्यामुळे या कंपन्यांनी गैरफायदा घेतला. CSC जे केंद्र चालवतात त्या लोकांनी गैरफायदा घेतला आणि तो गैरफायदा होऊ नये म्हणून विम्याच्या संदर्भामध्ये आम्ही रिऑर्गनाईज करतोय. विम्याच्या संदर्भामध्ये आम्हाला पूर्ण अभ्यास करून आम्ही त्याच्यावरती धोरण ठरवून धोरणात्मक निर्णय घेणार आहोत. हेच तुम्हाला मी सांगितलं, हे तुम्हाला आता इथेच सांगतो, वेगळं काही नाहीये. तुम्ही मोडतोड करून दाखवतात आणि त्याचा गैरअर्थ लोक काढतात. समोरच्यांचा काही दोष नाहीये. तुम्ही गैरअर्थ म्हणजे दाखवाल तेच ते त्याचा अर्थ घेतील ना. नुकसानीच्या संदर्भात काय म्हणतात? नुकसानीचे पंचनामे चालू आहे ना. पंचनामे केले सर, शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की उभ्या पिकांचेच पंचनामे केले जात आहे बा असं. ज्या हार्वेस्टिंग झालेले त्यांची तर पंचनामे करून काय करणार आहे? ढेकळाचे पंचनामे करायचे? नाही, कांदे वगैरे ज्या पोळी वावरात खराब होत चालल्या वावरात आहेत त्यांचेच पंचनामे होतील. जे घरात आणून ठेवले त्याचे पंचनामे करताय ना. त्याचे पंचनामे करणं अवघड आहे, ते नियमात बसत नाही. सांगितलं नाही कांदा काढून पडलेला आहे शेतामध्ये. जो काढून पडला आहे शेतात कांदा असेल तर त्याची पंचनामे करते. शेतात जे काही पिकं असतील त्याचे पंचनामे रीतसर होते. कोकाटेंच्या या विधानावर अजित पवारांना जेव्हा पत्रकारांनी विचारलं तेव्हा स्वतः कृषी मंत्री सोबत होते, तेव्हा अजितदादांनी नेमकं काय सुनावलं ते पहा. कृषी मंत्र्यांच्या वक्तव्यावर टीका होते. काल रोहित पवारांनी म्हणलं की त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे, फक्त कोर्ट बदलतात. कोर्टवर नजर आहे दादांची. त्याच्यामध्ये मागाई माणिकरावांना सांगितलं की शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये असं वक्तव्य होता कामा नये. त्याच्यामध्ये आता शेवटी तो आपला बळीराजा आहे, तो लाखाचा पोशिंदा आहे. त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी आता आम्हालाही माहिती, आम्ही पण शेतकरी आहोत. परंतु काही गोष्टी बोलून कशाला दाखवायच्या, मनात ठेवायच्या. त्यांना अजून सवय नाही मनात ठेवायची, त्याच्यामुळे असलं होतं. महागात पडतं दादा हे फार महाग, आता मला जास्त महागात.
आपल्याच मंत्र्याला जाहीरपणे सुनावण्याची वेळ अजितदादांवर का आलीये अशी चर्चा आता सुरू झाली आहे. पण आता या कान उघडणीनंतर तरी कृषी मंत्री आपली अशी विधानं थांबवतील का ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नाशिकहून किरण नाईकसह पुण्याहून शगुप्ता शेख, लोकमत.com.